अजिंक्य भारत न्यूजचा खास कार्यक्रम नगर रणधुमाळी, थेट प्रतिक्रिया, लोकांचे प्रश्न, लोकांचे हक्क आणि लोकांचे मत लोकांनी मांडलेलं आहे। मूर्तिजापूर शहरामध्ये विकासाचं चित्र हे धुसर होते आहे आणि त्याच्यामध्ये राजकारण येतं आहे का हे सुद्धा जनमानसांचं थेट मत आहे। आता सध्या आम्ही मेन चौकात आहोत, जिथे रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड असे दोन एरिया जोडणारा हा एक चौक, इथे थेट प्रतिक्रियात आपण बघणार आहोत। खूप गंभीर प्रश्न असा जाणवतोय लोकांना। हो, आणि उन्हाळ्यात आणि मेन रोड जो आहे मूर्तिजापूरचा तो अजूनही गड्डे आहेत। एका मुलीचा हात वगैरे तुटलेला आहे। याच्या अगोदर काय घटना, ही घटना किती कालावधी आधी याचे रोडचं काम चालू होतं त्यावेळेचीच आहे। आणि मुलगी शाळेतली विद्यार्थिनी होती, 7-8 वर्गातली होती आणि पाणी नाही भेटत, नाल्या नाहीत, रोड नाहीत, एकदम दयनीय अवस्था आहे। आणि इथं महापुरुषांचे पुतळे आहेत, इथं काहीच व्यवस्था करत नाही नगरपालिका आणि त्याच्यामुळे इथं परिवर्तन होणं फार महत्त्वाचं आहे। ते असल्यामुळे आतापर्यंत प्रयत्न झालं नाही आमच्या इथे। चेहराबद्दल हवा चेहराबद्दल हवा भांडण होतात पाण्यामध्ये, आपल्याला पाणी भेटत नाही आमच्या इथे। तुम्ही रोडवर सध्या बसलेले आहेत, तो सगळ्यात मोठा खड्डा आहे, काही तुमच्या समोर कोणी पडताना दिसत नाही का? हा, पडतात ना कधी कधी, पाणी भरल्यावर पाणी लेवल लागून जाते, माहीत पडत नाही आणि ते गाडी काढतात पडतात ते। मग रस्त्याची दुर्दशा ठीक व्हायला पाहिजे। हा, व्हायला पाहिजे, काऊन नाही? आता काय कोणी काय करत नाही, कोणी लक्ष देत नाही। इलेक्शन आल्यावर सगळंच पाहतात की आम्हाला करा, आम्हाला करा, असं आहे ते। इलेक्शन आल्यावर मत मागायला येतात, पण विकासाच्या नावावर मग विकासाला सांगत हा करून हे म्हणतात, विकास तर काही झाला नाही आतापर्यंत। ठाकरे की सेना होना चाहिए मूर्तिजापुर में। उद्धव ठाकरे, हाँ, कारण कि आज तक वो उनका कोई नगर अध्यक्ष बना ही नहीं। और जो अभी खड़े हैं, अभी जो भी नगर अध्यक्ष खड़े हैं अभी, वो पक्ष से वो बहुत ज़बरदस्त है और मेरे को यकीन है कि वो विकास करेंगे और अमन शांति सब धर्मों को लेके चलने वाले आदमी हैं। काय बदल हवाय? आम्हाला वंचित बहुजन आघाडीच पाहिजे या वारीनं। का बरं? का बरं की तेच काम करू शकते मूर्तिजापूर अकोल्यामध्ये, बाकी काही कामाचं नाही। काय कामं हवी आहेत मूर्तिजापूरमध्ये? मूर्तिजापूरमध्ये तर आता भरपूर कामच हवे आहेत, पण आम्ही आता वंचित बहुजन आघाडी हे चांगल्यात महत्वाची गोट आहे। हो, तुम्ही लगाने झटके पर मैं वहीं मर गया था। उसके बाद भी नगर पालिका को कोई अक्ल नहीं है, सब खाने के धंधे है। वो कोई भी पार्टी रहे, भाजपा रहे, शिवसेना रहे, कोई भी रहे, नगर पालिका में जो बैठता है उसे पेट भरने का सोचता। अभी सब लड़ रहे, अभी विनय गुलानी ये सब लड़ रहे। ये क्या है, चोर चोर मौसेरे भाई। बाद में सब एक ही जगह बैठेंगे और एक ही थाली में मस्त खाएंगे मजे से। भाई 10% तू ले, 5 में। और मैं डंके की जोड़ सीधा बोलता, मैं किसी का डरता नहीं, किसी का खाता नहीं, कुछ नहीं। मैं व्यापारी हूँ, मेरा नाम हरीश प्रताप चंदनानी है और मेरा दुकान है यहाँ पे मानसी नाम से। जो आपको लग रहा है वो आपने, मैं बिल्कुल बोलता, मैं 101% बोलता। और मैं खुद पर्सनल, मेरे फैमिली का तो नहीं बोल सकता, मैं खुद पर्सनल किसी को भी वोट नहीं दूंगा, बिल्कुल बहिष्कार कर दूंगा। ऐसे हर लोगों ने करने को ना, अगर सच्चा आपको चाहिए तो। सच्चा। और जी पानी की समस्या के लिए तो हर नगराध्यक्ष ने करोड़ों रुपए खाया। हर नगराध्यक्ष जो भी बने अपने 30, 40, 50 सालों में पानी का इलाज है, क्योंकि पानी इतना है काटेपुरना में और खंडला में कि नगर मूर्तिजापुर में रोज पानी आ सकता, लेकिन फिर भी उस पर कुछ भी नहीं किसी ने नहीं किया। सब खाने के धंधे। कांग्रेस के टाइम में नक्शा रहता था, उस पर बनता था भाई पाइप डाले, और भाजपा के टाइम पे आधा काम होता कच्चा पक्का, आधे में गायब हो जाता, भाई बहुत हो गया काम, अब ऐसा कर है। सब चोरी, एक भी ईमानदार नहीं है, नाम के जो ईमानदार एक भी नहीं है, सब वही धंधे है और सब एक ही जगह बैठने वाले। इलेक्शन के बाद सब एक ही थाली में खाएंगे, ये मैं लिख के देता आपको। एकाच वेळेस सगळे एकत्र येणार आहे, सगळे एकाच माळेचे मणी आहेत, अशी ठोस प्रतिक्रिया। सरळ सांगतो ना, मी तोंडावर सांगतो, कोणी आलं तर मी त्याला सांगून देतो, भाई तुम्ही कसं मनी आहे म्हणून, मी सरळ सांगून देतो। हा आक्रोश जो आहे हा नाटकीय आक्रोश नाहीये किंवा काहीतरी मीडियावाले लोक आले आहेत म्हणून त्यांच्यासमोर बोलायचं हे नाही आहे, हे थेट मत आहे लोकांचं आणि हेच लोकांचे प्रश्न, हे मत आणि जो त्यांचा हक्क आहे तो जाणून घेण्यासाठी अजिंक्य भारत न्यूज पोहोचलाय नगर रणधुमाळीच्या मार्फत मूर्तिजापूर शहरात। शहर म्हणावं की खेड म्हणावं हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे। पाण्याचा विकास त्यांनी सांगितलेला आहे की ते स्वतः 25 वर्ष झाले मूर्तिजापूर शहरात राहत आहे। याच्या आधी किती वेळ सत्ता आली, 50 ते 60, 70 वर्ष झाले। 2 नद्या जवळ असताना सुद्धा मूर्तिजापूर वासी मूर्तिजापूर शहरात आणि मूर्तिजापूर शहरात तुम्ही अवस्था बघू शकता रोडची। सध्या मी ज्या चौकात आहे तो छावा चौक आहे आणि हा संपूर्ण जो एरिया माननीय आमदारांचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही हा विकास बघताय। हा रोडची जी दुर्दशा झाली आहे, इथनं मुलं, शाळकरी मुलं जाताना दिसतात आहे ट्युशनला।
अपघात जेव्हा पुढे होईल त्याला जबाबदार कोण असेल? तसा झालेला नाही आहे. हे गाव म्हणजे मेन चौक आहे आणि सिटी मूर्तिजापूर तालुका आहे. ह्या गावातला मेन चौक बघा, इथनं खूप सारे गाव जातात, गावातल्या बसेस वगैरे जातात. इथे सार्वजनिक विकास झालेला नाही आहे. आता पण खड्डा आहे गावातला मेन चौक. इथे नागपुरी साईड दर्यापूर, कारंजा, दर्यापूर इथनं सगळ्या बस जातात. पाण्याची खूप सारी समस्या आहे गावात, आणखीन ते पण सॉल्व्ह झालेली नाही. दिवस नळांचं येणं जाणं असतं म्हणजे रेग्युलर येतात की काही दिवस नाही, 15 दिवस आड येतात नळ. 15 इथे पाण्याची खूप मोठी समस्या आहे, आणखीन पण ते सॉल्व्ह झालेले नाही आहे. बरेचसे वर्ष झालेले आहे. पाणी आणखी दूषित पाणी येते, तसं पाहिजे तसं पाणी भेटत नाही आहे. दूषित पाणी येत आहे. हो. बरं, 15 दिवस ते पाणी साठवलं जाते, नक्कीच काही त्रास होते तो पाणी पिताना? कसं हा, वाटतं? थोडाफार तर बदल होतेच पाण्यात. एवढ्या दिवसात साठवलेलं. एवढं साठवलेलं त्यातही ते दूषित येत आहे. त्यात पण ते दूषित येतात. तसं पाहिजे तसं पाणी मिळत नाही आहे. ते पाणी आम्हाला मिळायला पाहिजे. आणि रोड वगैरे इच्छे युवकांसाठी शिक्षणाची काय व्यवस्था आहे? कॉलेजेस कसे आहेत? कॉलेजेस चांगले आहेत. इथले कॉलेजेसचा काही प्रॉब्लेम नाही, पण तसे पाहिजे तसे शिक्षण व्यवस्था डेव्हलपमेंट नाही आहे. त्याच्यात थोडाफार डेव्हलप व्हायला पाहिजे. रोड वगैरे इथले डेव्हलप व्हायला पाहिजे. पाण्याची समस्या आहे ते पण सुटायला पाहिजे. काय विकास नाही, काय समस्या जाणवतात? गंदगी आहे भरपूर आणि कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित नगरपालिकाचे बी भरपूर त्रास आहे लोकांना. गरिबांचे खोके उचलतात. मग 6-6 महिन्यांना अतिक्रमण येते आणि टॅक्स पण वसूल करतात. ते 20 रुपये 30 रुपये पांटेल्यावाल्यापासून पैसे घेतात आणि नंतर अधिक मग टॅक्स पाठवतात. टॅक्स पाठवल्यानंतर टॅक्स भरल्यानंतर अधिक उचलायला लावतात. म्हणजे हेच तर परेशानी आहे नगरपालिका. म्हणजे तुमचं एकंदर हे म्हणणं आहे फक्त गरिबांसाठी अतिक्रमण आहे, व्हीआयपी लोकांसाठी अतिक्रमण नाहीये? नाही आहे. व्हीआयपी लोकांनी गरिबांनाच त्रास आहे खूप नगरपालिकापासून. नगरपालिकेवर डिपेंड्स आहे ना. हा, अवलंबून. काय काय मूर्तिजापुरात विकास नाहीये? विकास तर काहीच नाही. विचार केला तर एक जवळपास मेन रोडला BJP सरकारमध्ये 10 ते 15 वर्ष लागले एक मेन रोड बनवायसाठी. तो बनला 15 वर्षाच्या हो, काळात. 15 वर्षानंतर बनला. बरोबर आहे. आणखी काय समस्या जाणवतात? समस्या तर भरपूर आहे. पाण्याची पण समस्या आहे. पाण्याचा नेमका काय प्रॉब्लेम आहे मूर्तिजापूर शहरात? पाणीच नाही मिळत. 3-3, 4-4 दिवसानंतर पाणी मिळते शहरामध्ये पिण्यासाठी. 4-5 दिवस लेट येतात. हो. त्यामुळे साठवणुकीचा सगळ्यात मोठा असेल. इंके भारत न्यूजची टीम आली आहे आपल्या शहरात. या उपक्रमाविषयी काय सांगा? कसं आहे, कोणी पण निवडून येऊ, काम करायला पाहिजे ना. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. BJP असो किंवा शिवसेना असो, कुठलाही पक्षाचं वंचित नाहीये, फक्त काम व्हायला हवं. काम व्हायला. बरोबर आहे. इथे जाती किंवा पक्षाचा प्रश्न नाहीये. इथे आहे माणसाला माणुसकीच्या जपण्याचा प्रश्न आहे. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मूलभूत गरजा तरी पूर्ण व्हायला. बरोबर आहे. बरोबर. लाइब्रेरी जूनी बस्ती में थी, जहाँ पर 70% आबादी है. ये 30% में लाइब्रेरी लाई गई इधर. उधर लाइब्रेरी का नामो निशान ही नहीं है. लाइब्रेरी होना चाहिए. लाइब्रेरी होना चाहिए. हाँ. क्योंकि हमारे जो बच्चे हैं, जे युवक आहेत, मूर्तिजापूर तालुक्यात तर भरपूर समस्या आहेत. समस्याचं शहर म्हणून ओळखलं जातं असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे, तेही बरोबर आहे. बोलण्यात हे शब्द म्हणजे हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. महत्वाचं. आणि या विषयावर कोणी बोलत नाही आतापर्यंत. बरोबर. समस्या भरपूर आहे, पण समस्याचं निवारण करणारा कोणी माणूस उभा राहते तो करत नाही. फक्त आश्वासन देते. कोणताही माणूस असो, ते खासदारपासून, आमदारपासून, मेंबरपासून, शिव असो, कोणी असो, आपल्या एरियामध्ये नगरमध्ये कोणी माणूस आला, सफाई कामगार असो, कचऱ्याची गाडी असो, कोणतंही काम असो नगरचं, त्याला म्हटलं बा की या 4 घरचं कचरं उचललं तुम्ही आणि आमच्या घरच्या इकडे गाडी काऊन नाही आहे, तो म्हणते तिथं जाऊन विचारा. म्हणजे तो त्याला सुद्धा ती उर्मटपणा कुठून तयार झाला? हे शब्द आम्हाला बोलतात. ते आम्ही निवडून देतो, हे जनता निवडून देते आणि जनतेला दादागिरी दाखवतात. कोणाच्या आधारावर? हे प्रश्न आहे माझा. कोणाच्या आधारावर? मेंबरच्या, आमदारच्या, खासदारच्या किंवा तुमच्या आधारावर? कोण ऐकते जनतेची? मला एक सांगा, कोण ऐकते जनतेची? शिव ऐकते, तहसीलदार ऐकते, आमदार ऐकते. मी आमदार जवळ गेलो, माय पोरगा 24 वर्षाचा आहे, अपंग. कायच्यासाठी गेलो? त्याच्या कागदपत्रासाठी गेलो. त्याला गाडी पाहिजे, ते चार्जिंगची निघाली म्हणून ते चालायला हे करायला. हो बरं. पोरासाठी तर नाही, अजिबात नाही. ते तर आमची ऐकतच नाही. मग आमचं आहे कोण? नागरिकांचं आहे कोण? आम्हीच तर यांना निवडून दिलेलं आहे. कारण की हे आमचे आहेत बा कार्यकर्ते. हे निवडून आल्यावर म्हणतात कोणी असो, मला कोणत्याही पक्षाचं काही घेणं देणं नाही आहे. मला फक्त काय विकास
जी अडचण आहे मूर्तिजापूर तालुक्यात, मूर्तिजापूर शहरात, त्याच्याबद्दल तुम्ही विचारा ते प्रश्न, मी त्याचं उत्तर देत आहे. याच्याबद्दल कोणी म्हणत नाही, फक्त आश्वासन देतात, मोठमोठे शब्द काढतात, सुनेरी शब्द काढतात, म्हणजे अजून एक डेव्हलप दाखवतात, हे करणार ते करणार, असं करणार तसं करणार, पण करत काही नाही आहे. त्याच्यातलं 100मधलं 1% काम करतात, 100मधलं, आणि ते म्हणजे 1% होणारं काम म्हणजे लोकांना त्रास होते. नालीबद्दल, रोडबद्दल, चालण्याबद्दल, लेकरं शाळेत जातात, त्याच्याबद्दल जेवढे कर्मचारी आहे यांची सुरक्षेसाठी काय आहेत यांच्याजवळ, फक्त गाड्या फिरू राहिले, कोणताही कर्मचारी असो गाड्या फिरू राहिले. हे मुली जातात, रात्री जातात, दिवसा जातात, पार्टी जातात, ऑटोमध्ये जातात, गाडीमध्ये जातात, शाळेजवळ बसतात, त्यांना असं वाटते भयभीत, कोणासोबत बोलणं. आपल्यासारखा इमानदार माणूस गेला, बेटा काय झालं, बसणं गाडीत, मी ऑटो चालक आहे, तर ते भयभीत आहे, बोलत नाही, कारण अनोळखी माणूस आहे, भरोसा कोणावर राहिलेला नाही आहे, आणि भरोसासारखं काम कोणी करत नाही आहे. जातीवाद सारखं असं कोणता प्रश्न नाही आहे. आम्ही एकत्र राहतो, प्रत्येक समाज, ऑटोवाले असो, कोणता फ्रूटवाला असो, कोणता काही असो, पण प्रॉब्लेम आमच्यासमोर मांडतात आणि उभी करतात हे राजनैतिक लोक आहेत. जातीवाद काहीच नाही आहे. आम्ही बसस्टँडवर राहतो, प्रत्येक समाज राहते, भावासारखं राहतो, भाषासारखं, कोणी मामा म्हणते, कोणी काका म्हणते. मी मुस्लिम आहे, पण मला खूप आवडते मराठी. मी मराठी लोकांसोबत राहतो, मराठी लोकांचं काही प्रॉब्लेम नाही, आमचं काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त आमच्या समोर समस्या निर्माण करणारे राजकीय लोक